हॅलो, मी प्रियंका. वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण पाहणार आहोत स्वामी चरित्र सारामृत एक दिवसीय पारायण कसं करावं, त्याचे नियम काय आहेत, पूजा कशी मांडावी, संपूर्ण माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊया. माहिती आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी चरित्र सारामृतचे 1, 3, 5, 7, 11, 21, 51, 108 दिवसीय पारायण आपण करू शकतो. पण बऱ्याच जणांकडे टाईम नसतो, पण त्यांची पारायण करण्याची खूप इच्छा असते, तर ते एक दिवसीय पारायण करू शकतात. मनामध्ये इच्छा धरून जर आपण हे पारायण केलं तर स्वामी कृपेने आपली इच्छा नक्कीच पूर्ण होते. फक्त श्रद्धा असायला हवी, विश्वास असायला हवा. तुम्ही खूप संकटात आहात, तुमची एखादी मनोकामना आहे की जी पूर्णच होत नाहीये, किंवा कोणतंही संकट असो, कोणतंही लग्नाचं असो, मूलबाळ होत नसेल, नोकरीचं असो, किंवा इतर कोणतेही तुमचे जे प्रश्न असतील, तर अशा वेळी तुम्ही जर हे पारायण केलं ना, तर स्वामी तुम्हाला नक्कीच योग्य मार्ग दाखवतील. स्वामी तुमची इच्छा नक्की पूर्ण करतील. तर तुम्ही हे पारायण करून बघा आणि स्वामींचा अनुभव नक्की अनुभवा. स्वामी चरित्र सारामृत पारायण करताना पूजा कशी मांडावी, तर पूजा मांडण्यासाठी ज्या ठिकाणी तुम्ही पूजा मांडणार आहात ती जागा स्वच्छ करून घ्यावी. त्यावरती एक पाट किंवा चौरंग मांडावा. त्यावरती वस्त्र अंथरून स्वामींची जर तुमच्याकडे मूर्ती असेल तर त्याचा अभिषेक करावा आणि मूर्ती ठेवावी. आणि मूर्ती नसेल तर फोटो स्वच्छ पुसून घ्यावा. तुमच्याकडे जपमाळ असेल तर तीही स्वामींसमोर ठेवावी. घंटी ठेवावी. एका छोट्या कलशामध्ये स्वामींसाठी पाणी भरून ठेवावे. जरी तुमच्याकडे देवासाठीचा कलश नसेल तरी तुम्ही एका पेल्यामध्ये पाणी ठेवावे, ते झाकून ठेवावे. हे पारायण करण्यासाठी स्वामी चरित्र सारामृत पोथी असणे अत्यंत आवश्यक आहे. स्वामी चरित्र सारामृत पोथी ही तुम्हाला कुठल्याही स्वामी केंद्रामध्ये किंवा आध्यात्मिक दुकानामध्ये मिळेल. पूजा मांडण्याच्या आधी तुम्हाला दिवा लावून घ्यायचा आहे. दिव्याची हळद, कुंकू, अक्षता, फूल वाहून पूजा करायची आहे. त्यानंतर धूप अगरबत्ती लावायची आहे. स्वामींना अष्टगंध लावावा, अक्षता, फुले वाहावीत. पोथीचीही तुम्ही हळद, कुंकू, अक्षता, फूल वाहून पूजा करावी. तुम्ही जी पूजा मांडली आहे तर पूर्ण पूजेची हळद, कुंकू, अक्षता, फूल वाहून पूजा करावी. पाटाच्या कडेने रांगोळी काढावी. तुम्ही नैवेद्य दाखवा. नैवेद्य तुम्ही वाचनाच्या आधीही दाखवू शकता, वाचन झाल्यानंतरही दाखवू शकता. तुम्हाला ही जी पूजा आहे ती आणि हे जे पारायण आहे ते आसनावरती बसूनच करायचं आहे. पारायण सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला आधी संकल्प करावा लागतो, कारण संकल्प केला तर आपली जी इच्छा आहे ती स्वामींपर्यंत लगेच पोहोचते. आणि कुठलंही पारायण संकल्प केल्याशिवाय पूर्ण होत नाही. जर तुमची काहीच इच्छा नसेल, तुम्ही फक्त मनशांतीसाठी जर हे पारायण करत असाल तर अशा वेळी तुम्ही संकल्प नाही केलात तरी चालतो. पण जर तुमची काही इच्छा असेल, तुम्हाला कोणतंही संकट असेल किंवा तुमचा कोणताही प्रश्न असेल, त्यातून तुम्हाला योग्य मार्ग पाहिजे असेल, किंवा स्वामींकडून तुमची एखादी इच्छा पूर्ण करून घ्यायची असेल, तर अशा वेळी तुम्हाला संकल्प करावाच लागतो. संकल्प कसा करावा, तर संकल्प करण्यासाठी आसनावरती बसायचं आहे. उजव्या हातामध्ये पळीभर पाणी, हळद, कुंकू, अक्षता, फूल घ्यायचं आहे. स्वामींना तुम्ही तुमचे नाव, तुम्ही कुठे राहता, तुमचं गोत्र काय आहे, जर तुम्हाला तुमचं गोत्र माहीत नसेल तर अशा वेळी तुम्ही काश्यप म्हणावं. आणि तुमची काय इच्छा आहे किंवा तुम्ही हे पारायण का करत आहात हे स्वामींना तुम्हाला सांगायचं आहे. तुम्ही सांगायचं आहे की स्वामी, मी एक दिवसीय पारायण माझी ही इच्छा पूर्ण होण्यासाठी करत आहे. मी तुमची अशी अशी सेवा करणार आहे, तर हे पारायण माझ्याकडून निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या, अशी प्रार्थना तुम्ही स्वामींकडे करायची आहे. आणि हे पाणी ताम्हनात सोडावे. स्वामी चरित्र सारामृत एक दिवसीय पारायण गुरुवारी करावे. पारायण करताना मांसाहार पूर्ण बंद ठेवावा. जोपर्यंत तुम्ही वाचत आहात तोपर्यंत तरी मांसाहार करायचा नाहीये. म्हणजे जर तुम्ही गुरुवारी पारायण करणार आहात तर बुधवार, गुरुवार तुम्हाला अजिबात मांसाहार करायचा नाहीये. वाचन करण्याआधी सर्वात आधी स्वामींना मुजरा करावा. वाचनाला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला 11 माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. तुमच्याकडे जपमाळ असेल तर तुम्ही 11 माळी जप करा. जर तुमच्याकडे जपमाळ नसेल तर तुम्ही 20 मिनिटे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा, कारण 11 माळी जप करण्यासाठी 20 मिनिटे तर लागतात. 11 वेळा तारक मंत्र म्हणावा, 21 वेळा गायत्री मंत्र म्हणावा आणि नंतरच या पोथी वाचनाला सुरुवात करायची आहे. म्हणजे तुम्हाला 11 माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे, 11 वेळा स्वामींचा तारक मंत्र म्हणायचा आहे,
21 वेळा गायत्री मंत्र म्हणायचा आहे आणि मग या पोथी वाचनाला सुरुवात करायची आहे. या पोथीमध्ये एकूण 21 अध्याय आहेत आणि हे अध्याय आपल्याला एका बैठकीतच पूर्ण करायचे आहेत. वाचन झाल्यानंतर आरती करावी, स्वामींना मुजरा करावा. जर तुम्ही सकाळी पूजा मांडली असेल आणि सकाळी तुम्ही वाचन केलं असेल तर संध्याकाळी तुम्हाला स्वामींपुढे बसून पुन्हा एकदा स्वामींना प्रार्थना करायची आहे, आरती करायची आहे आणि स्वामींना नैवेद्य दाखवायचा आहे, स्वामींना मुजरा करायचा आहे. अशा प्रकारे तुम्ही हे पारायण करून तुमची कुठलीही अशक्य गोष्ट जी आहे ना ती तुम्ही स्वामींकडून पूर्ण करून घेऊ शकता. स्वामी तुम्हाला नक्कीच योग्य मार्ग दाखवतील. स्वामींचा वरद हस्त तुमच्या पाठीशी कायम राहील. तुम्ही या ग्रंथाचा अनुभव नक्की घ्या. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू ऑल.